नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण मायक्रोफ्रेश कंपनीच्या प्रोडक्टबद्दल जाणून घेतोय. तर मायक्रोफ्रेश कंपनीचं झिब्रॉन हे प्रोडक्ट आहे. टोमॅटो पिकासाठी आपण याचा वापर करतो. तर टोमॅटो पिकाचे मुळ्यांची वाढ होणे किंवा झाडाचे फुटवे, काळोखी, कॅनोपी मॅनेजमेंटसाठी इतके छान असे रिझल्ट येत आहे. याच्यामध्ये सीव्हीड, ॲमिनो, फुलविक ॲसिड, ह्युमिक ॲसिड यांचा वापर केलेला आहे. खूप छान असे स्प्रेसाठी आणि ड्रिचिंगसाठी याचा वापर करू शकतो आपण. त्यानंतर त्यांच्याच कंपनीचे फ्लोरेक्स आणि इलेक्ट्रा ही दोन प्रोडक्ट एकत्र करून खूप छान असं कॉम्बिनेशन आहे. फ्लोरेक्स झाडाची सेटिंग किंवा चमकसाठी खूप छान असं काम करत आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रा हे प्रोडक्ट आहे. तर टोमॅटो पिक असो किंवा भाजीपाल्याचे वेगवेगळे पिकं असो, त्याचं स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी खूप छान असं काम आहे. त्याच्यानंतर वांगे या पिकासाठी आपण याचा वापर करू शकतो. तर वांग्याच्या देठाची जी लांबी कमी आहे, ती लांबी चांगली येण्यासाठी पण इलेक्ट्राचे खूप छान असे रिझल्ट येत आहे. त्यानंतर त्यांचं झिब्रॉन आणि मायक्रोबूस्ट हे प्रोडक्ट्स कांद्याच्या रोपाला किळी पडणे किंवा मर रोग होणे याच्यासाठी खूप असं छान पद्धतीने काम करत आहे. हे बरेचसे प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना इथे दिलेले आहे. खूप छान असे शेतकऱ्यांचे रिस्पॉन्स येत आहे. तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मायक्रोफ्रेशचे प्रोडक्ट नक्की यूज करा. हे सर्व प्रोडक्ट आपली माऊली ॲग्रोमॉल गोल्स येथे उपलब्ध होती. तर नक्की एकदा माऊली ॲग्रोमॉलला आणि मायक्रोफ्रेश या कंपनीला जोडले जा. नक्कीच समाधान मिळेल असे यांचे उत्तम असे रिझल्ट मिळतात. धन्यवाद. त्याच्यानंतर जी जागा नवीन वर पेपर असताना त्याला नवीन वर पाणी दिलं किंवा झाडाचे रोग लागून एवढ्या लोक तरी याला पाणी वगैरे टाकून द्या की होऊ शकत त्याचा तरी पण अजून स्ट्रेस करायला अजून बरेच काम किंवा दुसऱ्या एखादा औषध करायला केलं